आज भाऊ बर गाडी आणायला निघालाय अशोक लेल्यांची 2 ब्राची. किती फास्ट आली माहिती आहे का? माझ्या भावाची नवीन खरेदी. पैशाला किंमत नसती, भावनेला किंमत असते म्हणून पैसे नाही दिले मी भाऊला. गड्यांनो, जय श्रीराम, जय हनुमान. मी पैलवान गणेश भाऊ. नेहमीप्रमाणे सूर्यदेवाचं दर्शन घेतलं आणि आपण घराबाहेर पडलो. आजचा दिवस आपल्यासाठी फार खास होता, कारण आपण एक नवीन वस्तू खरेदी करणार होतो. आज आपल्या 2 ब्रासच्या नवीन डंपरची म्हणजेच टिप्परची डिलेवरी आपल्याला मिळणार होती. त्यामुळे आपलं आजचं सर्व काम दुपारपर्यंत आटपून आपण डंपर आणण्यासाठी जाणार होतो. आपल्या सुखदुःखात नेहमी सहभागी असणारे लोक आपली वाटच बघत बसले होते. सगळं काम आटपलं आणि आम्ही गाडी आणायला निघालो. काहीतरी बोला की, काय बोलू? गाडी आणायला निघालोच का? सांगा की आज काय करणार भाऊ? म्हणा की आज भाऊ आपला. आज भाऊ बर गाडी आणायला निघालाय अशोक लेल्यांची 2 ब्राची. शुभेच्छा द्या की पुढे वाटचालीस काहीतरी असं काय पुढील वाटचाल दोघांना, मला आपल्या दोघांना शुभेच्छा. अजून 2-4 डंपर घ्यावं भावना. फक्त हो अजून फक्त 2. नेहमीप्रमाणे गमती जमती करत आपण गाडी आणण्यासाठी निघालो होतो. आजपर्यंत मला आलेला नेहमी अनुभव असा आहे की मोठं कोण होतं, जो एकटा मोठा होतो तो मोठा होत नाही. जो सर्वांना घेऊन मोठा होतो त्याचंच मोठेपण नेहमी टिकतं. हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आपण तिथं पोचायच्या आधी आपली वानर सेना सगळी तिथं अगोदरच पोचली होती. आपल्यापेक्षा त्यांना जास्त उत्सुकता लागली होती. गाडी घेण्याची सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आणि आम्ही गाडी ताब्यात घेतली आणि तिथून निघालो. किती फास्ट आली माहिती आहे का? माझी पहिली गाडी आयशर कंपनीची असल्यामुळं ही अशोक लेलंड कंपनीची गाडी चालवताना थोडं वेगळं वाटत होतं, थोडं अवघड वाटत होतं. त्यामुळं सावकाश आम्ही घराकडे निघालो. आम्हाला गाडीकडून जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा फार छान ही गाडी चालत होती आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी जुन्या गाड्यांपेक्षा फार अपडेट होती. तर गड्यांनो, आज आपल्या लेलंडची नवीन खरेदी आपले गुरुवर्य विणूभाऊ, आपले कायम सोबत वैभव आता ढगाले. आता गाडी घेऊन निघालो आपण घरी. घरी पूजन करणार आहे आपण. विणूभाऊ, बघा तुमचं काय मत? एक नंबर आनंद झाला भाऊनं गाडी घेतली. बर, हो, खूप खूप छान वाटले. अजून एवढंच? 19 लाखाचं हत्यार घेतले. 20 म्हणा. 20 काय? हो, 1 लाख परत एक्स्ट्रा काय कर्ज काढून घेतले. असो, ती काय कर्ज म्हणजे आमच्यासाठी 1 महिन्याचा पैसे. मागितलं असतं भावना तर मी दिलं असतं, पण कसं आहे पैशाला किंमत नसती, भावनेला किंमत असते म्हणून पैसे नाही दिले मी भाऊला. आपण हप्ते घेऊ म्हणजे कसं आहे आपल्याला धंदा करायला आवडेल. आपण त्या काय पळून धंदा करू काय उपयोग, बरोबर का नाही? ही तुम्हाला सुचलं का नाही? ती कुठनं सुचतं काय अभ्यास? ते डिक्शनरी आहे माझ्याकडे, मला तुम्हाला सांगू शकत नाही. ठीक आहे, अभ्यास करशील. आता गाडी पोचूया आपण. चला. हे आमचे गुरुवर्य पिनू भाऊ, ज्यांनी आम्हाला या धंद्यात उभं राहण्यासाठी फार मोलाची मदत केली. वाहन शिकवण्यापासून ते धंदा करण्यापर्यंत यांनी फार मोलाचं मार्गदर्शन केलं. माझ्या भावाची नवीन खरेदी.
कसं दिसते गेडी आहे का लगीन हे करायचं सगळं आहे. तुमच्या आशीर्वादामुळे शांतीमुळे शक्य आहे. वा 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 वा. लोकांचा असलेला विश्वास सगळं एवढंच बोलू शकतो मी. ह्याच्यावर नाही काय बोलू नाही शकत. भरून नाही ना आलं बरोबर नाही काय? बरं आलेलं असतं तर गॉगल काढलं. डोक्यात काढला असता. वा पण नाही का भाऊ या गाडीत बसल्यावर ना का नाही असे का वेगळीच फिलिंग येते. अच्छा. पहिला आपला आयशर होता बरं का आता आपण लेलँड घेतलाय. आयशरची आपल्याला सवय आहे. आता आयशरमध्ये आणि लेलन गाडीत प्रचंड फरक आहे. गाडी साईजलाही मोठी आहे. या गाडीचं केबिन लहान आहे आणि ती गाडी चालवली की जरा फील कार्ग देतो. तर लेलनचं सगळं स्टेअरिंग शेप सगळं पगड जागेत आहे मोठं आहे. तर जरा चालवताना थोडंफार अडचणी द्या. तुम्हाला तर माहीत आहे जब तक तोडेंगे नाही तब तर आणि या माणसाने एसी चालू असून काच उघडी ठेवल्या. त्यामुळे या माणसाला कधी सत्कार घ्या वाटतो आईच्या गावात हे भावे चालू सरस नव्हतं बंद होत. काय काय बंद करायचं. गाडी पूजन करण्यासाठी घरी सगळे वाट बघत होते. त्यातच गाडीवरती पाणी मारलं आणि गाडी घरी घेण्यासाठी धुवून घेतली. मारा मारा. सर्वांच्या मनात फार आनंद होता. आपलं हित चिंतणारे फार लोक तिथं सहभागी होते. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करे, रणफंदीची जाता मुची कोणा आम्हा भयभीत करी. गाडीचं पूजन केलं आणि नंतर आपल्या गावचं प्रसिद्ध दैवत म्हणजे गणपती बाप्पा याच्या दर्शनाला गेलो. गणपती बाप्पा दर्शन घेतलं आणि आजचा दिवस पूर्ण झाला. तर भावांनो, आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय हनुमान.